कारण जे आव्हान अफगाणिस्तानच्या खेळाडूंसमोर आहे की भारतासारख्या तगड्या संघाविरुद्ध त्यांना खेळायचं आहे. अर्थातच काही महत्त्वाच्या खेळाडूंना भारतीय संघातनं आराम देण्यात आलेला आहे, परंतु काही बदल जे झालेले आहेत ते बदल मात्र लक्षणीय आहेत. खास करून फास्ट बॉलिंग आणि स्पिन डिपार्टमेंटमध्ये जडेजा खेळणार नाही आहे. हर्ष दुबे, मानव सुतार सारखे खेळाडू आहेत, पण माझा अंदाज जर का विचारलात तर या दोघांपैकी हर्ष दुबे आणि मानव सुतारपैकी एकच खेळाडू खेळेल. संघामध्ये 2 फास्ट बॉलर खेळतील, 3 स्पिनर खेळतील, अशा प्रकारचं हे फॉर्मेशन असेल. संघाच्या बदलाबद्दल आकारात कोण खेळणार, विकेट कसं आहे याच्याबद्दल मी उद्या सांगणार आहे. परंतु आज जे बोलण्याची गोष्ट आहे ते म्हणजे दिसायला सोपं आणि करायला कठीण अशी ही गोष्ट आहे. कारण 75 दिवस तुम्ही जे काही मनाला शरीराला समजावलेलं असतं त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध हे तुम्हाला खेळायला लागतं. बरेचसे जण म्हणतील त्यात काय, एवढे त्यांना पैसे मिळतात, एवढं त्यांची सगळी सरबराई असते, चांगलं राहायला मिळतं, चांगलं खायला मिळतं, मग प्रॉब्लेम काय आहे? परंतु हा प्रॉब्लेम दिसतो तेवढा सोपा नाही आहे. याच्याकरता भारतीय संघाचा जो ट्रेनिंग करणारा खेळाडू आहे म्हणजे व्यायाम करणारा प्रशिक्षक आहे ॲड्रियन लेरू, हा खेळाडूंना सकाळी उठवतोय. भारतीय खेळाडूंना सकाळी उठून व्यायामशाळेत जायला लावतोय, त्यांच्याकडनं एक्सरसाइज करायला लावतोय आणि नंतर 8-8:30लाच त्यांना ब्रेकफास्ट करायला लावतोय. कारण या 4-5 दिवसामध्ये जे काही त्यांना संधी मिळाली त्याच्यामध्ये हे बॉडी क्लॉक बदलून मग मैदानात उतरायचं आहे टेस्ट क्रिकेट खेळायला. आणि अशा टेस्ट क्रिकेट की ज्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिलेली नाही आहे. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दाखवली, भारतीय संघाने लागोपाठ 2 T20 वर्ल्ड कप जिंकून दाखवलेले आहेत, पण भारतामध्ये खेळत असताना कसोटी सामन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली नाही आहे. हे दूषण जर का पुसायचं असलं तर त्याच्याकरता संयम ठेवायला लागेल, त्याच्याकरता खेळामध्ये बदल करायला लागेल, त्याच्यामध्ये बॉडी क्लॉकचा बदल करायला लागेल आणि आक्रमणाची भाषा सोडून तुम्हाला संयमाची भाषा अवलंबावी लागेल.